तर एफडीएचे अधिकारी सध्या विधान भवनातल्या कॅन्टीनमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते तिथे पाहणी करतायत। मंत्रालयानंतर एफडीएचे अधिकारी जे आहेत ते विधान भवनाच्या कॅन्टीनकडेही जाणार आहेत। तर मंत्रालयानंतर आता एफडीएचे अधिकारी जे आहेत ते विधान भवनातील कॅन्टीनची पाहणी करणार आहेत। मंत्रालयानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांचा मोर्चा हा विधान भवनाकडे पाहायला मिळतोय। तर या भागातील अर्थातच सध्या दिला जात असलेला अन्नाचा दर्जा, त्याचबरोबरीने त्या भागातली साफसफाई या सगळ्या संदर्भात एफडीए पाहणी करेल। तसंच एफडीएच्या निकषांनुसार सगळ्या गोष्टी इथे ठेवल्या गेलेल्या आहेत की नाहीत, पुरेसा प्रकाश या भागात आहे की नाही, याचीही तपासणी केली जाते। तर काही वेळापूर्वी ज्यावेळेला एफडीएचे अधिकारी दाखल झालेले होते मंत्रालयात, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। कमेंट लाइक दैट पूरा खत्म होने दो, फिर रिपोर्ट जब सबमिट करेंगे आप पढ़ लेंगे। ठीक है, थैंक यू। ऐसे कह नहीं सकते ना, वो जनरली भी करते हो या वी कांट से। नहीं, मागे बघा, मागे मागे लागेल लागेल। हे सगळे एफडीएचे अधिकारी आहेत जे पाहणीसाठी इथे दाखल झालेले आहेत। मात्र सध्या ते बोलू शकणार नाहीत, कारण पाहणी केल्यानंतर त्याचा एक अहवाल तयार केला जाईल आणि त्या अहवालानंतरच त्याची माहिती दिली जाईल, असं या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र सध्या आपण बघतोय एफडीएचे अधिकारी विधान भवनातल्या कॅन्टीनची सुद्धा पाहणी करणार आहेत आणि मंत्रालयामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी पाहणी केलेली आहे। तर या ठिकाणचं कॅन्टीन, तिथली स्वच्छता, सगळे निकष पाळले जात आहेत की नाही, उजेड, हवा या सगळ्याची पाहणी ही अधिकाऱ्यांकडनं केली जाते। ते अधिकारी या ठिकाणी दाखल झाल्यानंतर ते केवळ पाहणी करत नाहीये, तर त्या ठिकाणचे फोटो सुद्धा काढून घेत आहेत, जेणेयोगे एक प्रूफ म्हणून, पुरावा म्हणून त्याचा वापर केला जाईल। अहवाल सादर करत असताना या सगळ्या बाबी या त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे। तर विधान भवनातल्या कॅन्टीनची पाहणी करण्यासाठी आता हे निघालेले सगळे एफडीएचे अधिकारी आपण पाहतोय। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच अतिशय जोरदार असा बडगा उगारण्यात आलेला आहे। अनेक हॉटेल्सचे परवाने रद्द करावे लागलेले आहेत, कारण अतिशय चुकीच्या पद्धतीनं हॉटेल्समध्ये अन्नपदार्थ शिजवले जात होते। सगळ्या नियमांचं उल्लंघन सर्रासपणे, अगदी राजरोसपणे होत होतं आणि अशा मोठमोठ्या हॉटेल्सला सुद्धा एफडीएनं दणका दिलेला आहे। अर्थात तुकाराम मुंढे यांच्या अर्थात तिथे जाण्यानंतर हा सगळ्यात मोठा बदल किंवा परिवर्तन हे आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळे अगदी मोठमोठ्या दूध संस्था असतील किंवा मोठमोठाली जे हॉटेल असतील, व्यापारी असतील, यांचे सुद्धा धाबे दणाणलेले पाहायला मिळत आहेत। महत्त्वाचे असे निकष आहेत, नियम आहेत आणि त्या नियमांनुसारच ही कॅन्टीन चालवली जावी असं पाहायला मिळतंय। समोर आपण बघतोय की काही वकील आहेत आणि काही एफडीएचे अधिकारी आहेत। उच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे सूचना केलेली आहे, दुसऱ्यांदा हे एफडीएचं कॅन्टीन जे आहे ते तपासण्यासाठी आता एफडीए विधान भवनाच्या गेटवरती धडकल्याचं पाहायला मिळतंय। एफडीएचे अधिकारी पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत वकील सुद्धा आहेत आणि अर्थातच अन्न सुरक्षा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घेऊन आणि स्वच्छतेचे नियमन हे होते की नाही या संदर्भातली ही पाहणी केली जाते आणि त्याचे पुरावे गोळा करण्यासाठी म्हणून कॅमेरा सुद्धा त्यांच्यासोबत आहे। कॅमेऱ्यातून सुद्धा ही दृश्य टिपली जात आहेत। एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी आवश्यक असणारा परवाना, म्हणजेच अन्न तयार करणाऱ्या किंवा विकणाऱ्या या संस्थांना एक वैध परवाना असणं आवश्यक असतं। स्वच्छता म्हणजे हायजीन, जागेची स्वच्छता, शुद्ध पिण्याचं जे पाणी आहे त्याचा वापर करणंही अपेक्षित असतं। या संदर्भातला मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये जेव्हा पाहणी करण्यात आली तेव्हा आढावा घेतला होता आमचे प्रतिनिधी ऋतिक यांनी। पाहूयात। एफडीएच्या राज्यभरात धडक कारवाया सुरू आहेत, मात्र हीच रेष सोडत तुम्ही फक्त खासगी आस्थापनांची तपासणी करतायत का, सरकारी आस्थापनांचं काय, असा सवाल उच्च न्यायालयानं उपस्थित केलेला होता। 2 दिवसांमध्ये राज्यातील संपूर्ण शासकीय आणि निमशासकीय सर्व कार्यालयाची कॅन्टीन जे आहेत त्याची तपासण्याचे आदेश जे आहेत ते एफडीएला देण्यात आलेले होते। त्या अनुषंगानं एफडीएनं मंत्रालयातलं कॅन्टीन देखील तपासलेलं होतं। मी सध्या मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्येच आहेत। आपण समोर बघतोय की कॅन्टीनचा हा कारभार आहे तो कशा पद्धतीनं सुरू आहे। मात्र कॅन्टीन हे 98% स्वच्छ आहे अशा पद्धतीची माहिती। या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत। ऋतिक गणकवार आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ऋतिक, सध्या पहिली पाहणी पार पडलेली आहे, दुसऱ्या पाहणीसाठी मोर्चा वळलेला आहे या सगळ्या अधिकाऱ्यांचा।
काय नेमकं पहिल्या पाहणीनंतर झालेलं आहे आणि कोणकोणते महत्त्वाच्या निकषांमध्ये खरी उतरलेली आहेत ही कॅन्टीन्स? नक्कीच आपण बघतोय की त्यांचा काय अहवाल आहे तो आम्ही थेट उच्च न्यायालयातच सादर करू अशा पद्धतीच्या सूचना आपण बघितलं. अशा पद्धतीचं म्हणणं जे आहे ते FDAच्या अधिकाऱ्यांचं असल्याचं पाहायला मिळते. त्यांनी ठिकठिकाणी जात म्हणजे स्टोर रूम असेल ज्या ठिकाणी अन्नधान्य साठवतात तिथे किंवा दुसरीकडे ज्या ठिकाणी अन्न शिजवतात त्या ठिकाणी सर्व तपासणी जी आहे ती FDAचे अधिकारी उच्च न्यायालयाचे काही वकील देखील त्यांच्यासोबत होते अशामध्ये केलेली आहे. मात्र हा जो अहवाल आहे त्याची व्हिडिओग्राफी जी आहे ती या सर्व अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे आणि आता हे सर्व जे आहे ते 3 वाजता जे सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्येच आम्ही सादर करू तेव्हाच तो अहवाल जो आहे तो ओपन होणार असल्याचं यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे. मात्र मंत्रालयामध्ये ज्या 2-3 कॅन्टीन्स आहेत त्याची तपासणी केल्यानंतर जे सर्व अधिकारी आहेत या मॅडम आपण बघतोय की त्या जात असल्याचं पाहायला मिळतं. मॅम आता तुम्ही विधान भवनात आलेला आहात. यस, तिकडे काही आढळलं तुम्हाला मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये? वही तो हमने कहा हम रिपोर्ट में बताएंगे जज साहब को. हाँ. फिर आप लोग जान पाएंगे. बिकॉज हमको पूरा जो हमने बनाया उसका गैदर करना पड़ेगा ना. ओके, फिर हम देंगे. आपण बघतोय समोर आता विधान भवन आलेलं आहे. सर्व जे अधिकारी आहेत FDAचे आता विधान भवनाच्या गेटवरती येऊन पोहोचलेले आहेत. मंत्रालयातल्या कॅन्टीनची आणि ज्या ठिकाणी अन्न स्टोअर करतो त्या ठिकाणची सगळी तपासणी केल्यानंतर आपण बघितलं तर सर्व अहवाल आम्ही कंपाईल करणार आणि उच्च न्यायालयामध्ये सादर करणार आहोत अशा पद्धतीचं प्रतिक्रिया या मॅडमनी दिल्याचं पाहायला मिळते. FDAचे काही अधिकारी आणि वकील या ठिकाणी आलेले आहे. मात्र आता काहीशा त्रुटी काही किंवा अडचणी आपल्याला पाहायला मिळतंय. एंट्री जी आहे ती FDAच्या अधिकाऱ्यांना मिळत नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे. काही या ठिकाणचे गार्ड्स आहेत त्यांनी परवानगी जी आहे ती पूर्ववत घ्यावी लागते अशा पद्धतीचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि आता FDAचे अधिकारी आता गेटवरच तात्काळत असल्याचं पाहायला मिळतं ह्या विधान भवनाच्या. आता त्यांना परवानगी मिळते का आणि त्यानंतर आतमध्ये जाऊन त्यांना कॅन्टीन तपासणी करता येते का आता हा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र एकंदरीत आपण बघितलं तर उच्च न्यायालयाचं जे सूचना होत्या त्या अनुषंगानं दुसऱ्यांदा म्हणजे परवाच्या दिवशी उच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार मंत्रालयाचं कॅन्टीन हे चेक झालेलं आहे. मात्र 98% स्वच्छता आहे असं FDAनं उच्च न्यायालयात दावा केलेला होता आणि त्याचे फोटो मात्र फक्त सादर केलेले होते. मात्र या फोटोंवरती आम्ही धन्यता मानणार नाही, तुम्ही व्हिडिओ घेऊन या, पुन्हा तपासणी करा अशा सूचना FDAला दिलेल्या होत्या. त्या अनुषंगानं मंत्रालयाचं कॅन्टीनमध्ये आता पुन्हा दुसऱ्यांदा तपासणी करायला सर्व अधिकारी आणि उच्च न्यायालयाचे काही वकील देखील त्यांच्यासोबत जे आहे नियुक्त केलेले होते. आता त्याच अनुषंगानं मंत्रालयाची तपासणी झालेली आहे. आता विधान भवनाकडे या FDAच्या अधिकाऱ्यांनी मोर्चा वळवलेला होता. मात्र विधान भवनाच्या आतमध्ये जाण्यासाठी काही त्रुटी ज्या आहेत ते या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय. आता परमिशन जे आहे ते मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. परमिशन मिळाल्यानंतरच आतमध्ये जे विधान भवनाचं कॅन्टीन आहे त्याची तपासणी जी आहे ती करता येणार असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र एकंदरीत आपल्यासोबत FDAच्या अधिकारी आहेत त्यांनी बातचीत केली. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की सर्व जो अहवाल आहे तो आम्ही कंपाईल करून उच्च न्यायालयामध्ये देणार आहोत आणि उच्च न्यायालयामध्ये दिल्यानंतरच तो अहवाल जो आहे तो समोर येईल. त्यामुळं मंत्रालयात जे की FDAनं स्वतः सांगितलेलं होतं की 98% स्वच्छ आहे मंत्रालयाचं कॅन्टीन, ते पुन्हा एकदा तपासणी केल्यानंतर त्याच्यात काही त्रुटी आढळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आता FDA पुन्हा उच्च न्यायालयामध्ये काय सांगतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. नक्कीच सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे स्वच्छतेचे जे निकष आहेत किंवा जी बंदी आहे जंक फूड्सवरची सुद्धा त्या निकषांमध्ये इवन अगदी साखरेचा वापर सुद्धा अत्यल्प प्रमाणात असावा, तो अति प्रमाणात नसावा, या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पुरेसा उजेड आहे की नाही ही सुद्धा बाब तितकीच महत्त्वाची आहे. या सगळ्या निकषांमध्ये नेमकं FDA कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणार आहे हे देखील काही कळू शकलेलं आहे का? कारण कॅन्टीनचा जो परिसर आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. नक्कीच आपण बघतोय की सुरुवातीला जे पथक आहे ते मंत्रालयामध्ये दाखल झालं. मंत्रालयामध्ये दाखल झाल्यानंतरला त्यांनी जे अन्नधान्य नक्कीच आणि आता सध्या आपण बघतोय की मंत्रालयात सुद्धा त्यांना आता एंट्री दिली जात आहे आणि मंत्रालयात जात विधान भवनातील जे कॅन्टीन आहे तिथली सुद्धा पाहणी केली जाणार आहे. आधी मंत्रालयातल्या कॅन्टीनमधली पाहणी पूर्ण झालेली आहे आणि आता विधान भवनातल्या कॅन्टीनची सुद्धा पाहणी या अधिकाऱ्यांकडनं केली जाईल. अर्थातच त्यांच्यासोबत वकील सुद्धा आहेत.
जातोय विधान भवनाच्या कॅन्टीनमध्ये. तिथे एफडीएचे अधिकारी आता पोहोचलेले आहेत. फक्त खाजगी आस्थापनांना टार्गेट करू नका, तर सरकारी जे काही असतील कॅन्टीन्स, शासकीय असतील निमशासकीय असतील, त्यांना तुम्ही जाऊन तपासणी करा अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते दिलेले होते. तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केलं की सगळं आम्ही तपासतो. त्या अनुषंगानं काल हायकोर्टाचं कॅन्टीन देखील तपासण्यात आलं. आणि आता समोर आपण बघतोय की मंत्रालयातल्या कॅन्टीनची तपासणी सध्या सुरू आहे. ही कॅन्टीनची तपासणी दुसऱ्यांदा होतीये. पहिल्यांची तपासणी झाली त्याच्यामध्ये 98% स्वच्छता आहे असा दावा या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. 98%. मात्र हायकोर्ट जे आहे ते या कारवाईवरती समाधानी नव्हतं. फक्त 98% तुम्हाला कसं स्वच्छ दिसलं, त्याचे व्हिडिओ कुठे आहेत, त्यांनी फक्त फोटोज दाखवले होते FDOवाल्यांनी. त्या सर्व याची आता पुन्हा तपासणी करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत ही तपासणी जी आहे ते मंत्रालयाचे 2-3 कॅन्टीन्स आहेत, 2-3 विभाग आहे जिथे अन्नपदार्थ साठवलं जातं, जिथं शिजवलं जातं, जिथं दिलं जातं. या ठिकाणी सगळीकडे तपासणी सध्या FD आणि उच्च न्यायालयाचे काही वकील करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेंसह मी ऋतिक गराखवार, NDTV मराठी, मुंबई. विधान भवनाच्या कॅन्टीनमधनं ही थेट आपण दृश्य बघत होतो, ज्या ठिकाणी सध्या पाहणी केली जाते आणि सध्या ज्या ठिकाणी गोदाम आहे, ज्या ठिकाणी सगळे अन्नधान्याची साठवणूक केली जाते, ती देखील ठिकाण पाहिलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी अन्न शिजवलं जातं आणि त्यानंतर जिथे लोकांना दिलं जातं, सर्विंग टेबल्स जी आहेत, अशा सगळ्या ठिकाणची पाहणी ही केली जाणार आहे.